नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुधीर मुळे लिखित सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 4. रस्त्याच्या एका कडेला आपली कार उभी करून तो दुकानाकडे नजर ठेवून होता. कारच्या सगळ्या काचा त्यानं वर करून घेतल्या होत्या. काचांना काळीशार फिल्म लावलेली असल्यामुळे बाहेरून कोणाला आतलं काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्या रस्त्यावर दिवसभर अशा बऱ्याच गाड्या उभ्या राहत असल्यामुळे कोणाला काही संशय येण्याचं कारण नव्हतं. दुकान बंद होतं तरीही त्या माणसानं आपली नजर बंद दुकानाच्या शटरवरनं हलवली नाही. आपल्यासारखा माणूस इतक्या फालतू कामात कसा काय वेळ बर्बाद करतोय याचं तो स्वतःच मनाशी नवल करत होता. मात्र त्याची ही मजबुरी होती. मायाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता तो. तिच्यासाठी ती म्हणेल ते करायची तयारी होती त्याची. इतर दुसरी कुठली कामगिरी असती तर सरळ आपल्या माणसांना पाठवून मोकळा झाला असता तो. मात्र हे काम मायाचं असल्यामुळे स्वतः त्यात उतरलेला होता. इतक्यात एक कार दुकानाच्या अगदी जवळ येऊन थांबली. त्यातून एक माणूस उतरला. तोच रमण होता. मायानं असंच वर्णन केलेलं होतं. फोटोही दाखवला होता. 6 फुटांच्या आसपास उंची, उजळ वर्ण, कमावलेली शरीरयष्टी. कुठल्याच अँगलनं व्यापारी वाटत नव्हता तो. अगोदर मायानं त्याला रमण हा एक मोठा व्यापारी असल्याचं सांगितलं होतं तेव्हा जेकबच्या डोळ्यांसमोर टिपिकल व्यापारी उभा राहिला होता. थुलथुलीत शरीर, 5 फुटाच्या आसपासची मूर्ती, तुपकट चेहरा, लोंबलेले गाल, सुटलेलं पोट. पण रमणनं जेकबला धक्का दिला होता. लहानपणी रमणनं व्यायाम केलेला त्याच्या शरीरावरनं दिसत होता. कारमधून उतरून रमण शटरजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव होते. त्याने खिशातनं किल्ल्या काढल्या आणि काळजीपूर्वक शटर उघडून तो आत गेला. कारमध्ये बसून तो अजूनही दुकानाकडे लक्ष ठेवून होता. सरड्याप्रमाणे असं तासनतास एकाच जागी पाळत ठेवून बसायची सवय झाली होती त्याला. गेल्या अनेक वर्षांमध्ये तो स्वतः कुठल्या कामगिरीवर गेलेला नसला तरी उमेदवारीच्या काळात अंगवळणी पडलेली सवय अद्याप गेलेली नव्हती. त्यावेळी त्यांना सावजाची वाट बघत, योग्य संधीची प्रतीक्षा करत असंच तासनतास बसून राहायला लागायचं. इतकं करून कधीकधी सावज निसटून जायचं किंवा ऐनवेळी काहीतरी अडचण निर्माण व्हायची. कामगिरी पूर्ण करता यायची नाही. मग पुन्हा तेच. त्यामुळे आता इतक्या वर्षांची सवय तुटली तरी जेकबला त्यात काही त्रासदायक वाटत नव्हतं. करमणूक व्हावी म्हणून त्याने अगदी हळू आवाजात गाणी लावून ठेवली होती. नजर मात्र दुकानावरनं हटू दिली नव्हती. इतक्यात एक माणूस घाईघाईनं सायकलवरनं आला. त्यांनी साधा पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट घातली होती. पायात चप्पल होती. शर्ट इन न करता वरून तसाच मोकळा सोडला होता. केसांना त्यांनी जितकं तेल चोपडलं होतं तितक्याच प्रमाणात त्याचा चेहरा तेलकट होता. कपाळावर केशरी गंधाचा टिळा होता. त्यांनी दुकानाजवळ सायकल थांबवली. सायकलचं मागचं चाक उचलून सायकल दुकानाच्या एका भिंतीला टेकवून ठेवली. मग सायकलच्या हँडलला अडकवलेली पिशवी काढून घेऊन तो दुकानात शिरला. विरळ पण भरपूर तेल लावलेले केस, स्वच्छ केलेली दाढी, तेलकट चेहरा, कपाळाचं गंध आणि सायकलला अडकवलेली एक कापडी पिशवी या बाबूरावला ओळखण्याच्या खुणा होत्या. त्यावरून हाच बाबूराव असला पाहिजे असा अंदाज त्यांनी बांधला. बाबूराव हा एकमेव नोकर दुकानात आहे आणि तो रमणचा अगदी विश्वासू आहे हे मायानं सांगितलं होतं. या बाबूरावचा त्यांच्या प्लॅनमध्ये अडथळा येणार होता. पण आपण दुकानात गेलो की रमण त्याला वसुलीसाठी पिटाळतो असं मायानं छातीत ठोकपणे त्याला सांगितलं होतं. आता रमण आणि बाबूराव ही महत्त्वाची कॅरेक्टर्स दुकानात शिरली होती. त्याहीपेक्षा महत्त्वाची असलेली अजून 2 कॅरेक्टर्स यायची होती. मात्र ती योग्य वेळी प्रवेश करतीलच याची खात्री होती त्याला. तेवढ्यात त्याचं लक्ष दुकानाच्या विरुद्ध दिशेला एका इमारतीच्या भिंतीच्या आधारानं उभ्या असलेल्या चहाच्या टपरीकडे गेलं. तिथे एक माणूस स्टोवर चहाची टिकली ठेवून चहा उकळत होता. एक लोखंडी खोका इमारतीच्या भिंतीला टेकून उभा केला होता. त्याच्यावर मोठा स्टोव ठेवला होता. तिथेच एक रॅक मांडून त्यात काचेचे ग्लासेस आणि इतर सामान ठेवलं होतं. बाजूला पण खोक्याच्या खाली एक तेलाचा रिकामा डबा ठेवला होता. त्यात गाळल्यानंतर उरलेला चहाचा चोथा टपरीवाला टाकत होता.
डबा अर्ध्याच्यावर चोथ्यानं भरलेला होता. त्याच्याच बाजूला 2 मातीचे डेरे ठेवले होते. त्यावर झाकड्या ठेवून स्टीलचे ग्लास ठेवले होते. ते पिण्याचं पाणी असावं. गिऱ्हाईकांना बसण्यासाठी 2 लोखंडी जाळीदार बाकडी टाकली होती. त्याच्यावर 2-4 वर्तमानपत्र विखरून पडली होती. ते सगळं बघून जेकबला आपलं पूर्वायुष्य आठवलं. तोही अशाच टपरीवर पोऱ्याचं काम करत होता. हे काम करत असताना त्याच्या मनात एक स्वप्न तरळत होतं. हे चहा पाणी देण्याचं काम सोडून आपणही असं नीटनेटके कपडे घालून इथे चहा प्यायला यावं. टपरीवरच्या पोऱ्यानं आपण येताच आदबीनं खांद्यावरच्या फडक्यानं बाकडं स्वच्छ करून दिल्यानंतर मग मोठ्या आयटीत आपण बाकड्यावर बसून पोऱ्याला स्पेशल चहाची ऑर्डर सोडावी. चहा पिऊन झाल्यानंतर त्याच्याकडून एक सिगरेट मागून घ्यावी. मोठ्या स्टाईलमध्ये पोऱ्याच्या तोंडावर सिगरेटचा धूर सोडत निघून जावं. हे स्वप्न त्याने अनेकदा बघितलं होतं. स्वप्नांच्या तंद्रीत त्यांनी कित्येकदा मालकाची बोलणी खाल्ली होती, ग्लासेस फोडले होते. पण जाऊ दे, जेकबनं एक निश्वास सोडला होता. त्याच्या नशिबात साधंसुधं सामान्य आयुष्य नव्हतंच. त्याच्या जीवनानं असं काही वळण घेतलं होतं की साध्यासुध्या आयुष्यापासून तो खूप लांब निघून आला होता. तिथून मागे फिरणं शक्य नव्हतं आता. मनातले विचार झटकून टाकत जेकब पुन्हा टपरीकडे बघायला लागला. पांढरं बनियन आणि खाकी चड्डी घातलेलं एक चुणचुणीत पोरगं आपल्या हातातल्या कळकट फडक्यानं टेबल पुसत होतं. त्या पोरात जेकबला लहानपणीचा तोच दिसला. पोराच्या पुसण्यानं टेबल स्वच्छ होत होतं का फडकं, हा वादाचा मुद्दा झाला असता. टपरीवाला चहा उकळण्यात मशगूल झालेला असला तरी पोराची नजर मात्र सगळीकडे भिरभिरत होती. मायानं सांगितलेला हाच तो पोरगा, छोटू. या रस्त्यावर काहीही घडलं तरी ते टीव्हीवर किंवा पेपरमधून बातम्या आल्यानंतरच इथल्या लोकांना माहिती होतं असं मायानं सांगितलं होतं. फक्त हा छोटू एक असा आहे की ज्याची नजर सगळीकडे भिरभिरत असते. जन्मजात चौकस स्वभाव असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे छोटू चोंबड्या उत्सुकतेनं बघत असतो आणि या रस्त्यावरच्या प्रत्येक बारीक घडामोडीची माहिती छोटूला असते. त्यामागचे अर्थ त्याला कळत नसतील, पण कोण आलं, कोण गेलं, कोणी काय केलं, अशा सगळ्या गोष्टींकडे छोटूचं लक्ष बारीक असतं. ही सगळी माहिती मायानं मुद्दाम त्याला दिली होती. कारण या छोटूच्या अशा घाणेरड्या सवयीनं त्याला माया कोण आहे, ती रमणकडे कशाला येतोय हे माहिती झालं होतं. आणि आपल्याला ते माहिती आहे हे सूचकपणे दाखवून छोटू अधनमधनं तिच्याकडे पैसे मागायचा. अर्थात त्याची मागणी फारशी नसायची, माफकच असायची, पण त्यामुळेच मायाला त्याचा हा स्वभाव ठाऊक झाला होता. त्यामुळे आपला प्लॅन यशस्वी व्हायचा असेल तर या छोटूचा बंदोबस्त करायला विसरू नकोस असं मायानं त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं. छोटूचा हा स्वभाव त्याला फार आवडला. इतक्या लहान वयात कोणातलंही मार्गदर्शन नसताना हे पोरगं मायाला ब्लॅकमेल करतोय हे बघून जेकबला त्याचं कौतुक वाटलं होतं. या पोराची अजून पारख करून पुढे मागे त्याला आपण आपल्याकडे ओढून घेऊ असंही जेकबनं ठरवलं होतं. मात्र तूर्त छोटूच्या या स्वभावाचा फायदा घेऊन त्याचं तोंड बंद करणं आवश्यक होतं. जेकबनं कार सुरू केली आणि टपरी समोर नेऊन उभी केली. कारचा आवाज ऐकू येताच गिऱ्हाईकांना चहा देणाऱ्या छोटूनं कारकडं वळून बघितलं. जेकबनं आपल्या बाजूची काच किंचित खाली केली आणि छोटूला त्याच्या नावानं हाक मारली. इतक्या शानदार कारमध्ये बसून कोणीतरी आपल्याला नावानं हाक मारतंय याचा छोटूला आनंद झाला. तो त्याच्या चेहऱ्यावर झळकलाय. त्याने अभिमानानं टपरीवर बसलेल्या गिऱ्हाईकांच्याकडे बघितलं, पण कोणाचं तिकडे लक्ष नव्हतं. ते सगळे चहा पिण्यात, आपापसात गप्पा मारण्यात गुंग झालेले होते. छोटूचा हिरमोड झाला. किंचित नाराज झालेल्या चेहऱ्यानं तो कारजवळ आला. काय मालक? जेकबनं काच अगदी थोडीशी खाली केली होती. त्यातून फक्त जेकबचे डोळे दिसत होते. त्याचा उर्वरित चेहरा काळ्याशार काचेमागे दाढला होता. तुला पैसे हवेत का? जेकबनं हलक्या आवाजात विचारलं. छोटू वयानं लहान असला तरी रस्त्यावरच्या जीवनानं त्याला व्यवहारात चांगलं तरबेज केलेलं दिसत होतं. त्याचे डोळे चमकले. क्षणाचाही वेळ न लावता त्याने विचारलं, काय करायचं साहेब? काहीच करायचं नाही आहे. म्हणजे काही न करायचे पैसे देणार आहे मी तुला. मी इथे आलो होतो हे कुणालाही सांगायचं नाही. कबूल आहे. अजून? मी इथे आलो होतो हे साफ विसरून जायचं आहे. वक्के बॉस, छोटू म्हणाला आणि त्याने आपला तळवा पुढे केला.
जेकबनं काचेच्या फटीतनं 2 नोटा त्याच्या तळव्यावर ठेवल्या. मात्र छोटूचा तळवा तसाच होता. आता काय राहिलं रे? जेकबनं डोळे बारीक करून विचारलं. हे पैसे काही न करण्याचे झाले, पण काहीतरी करण्याचे राहिले की. म्हणजे? कोणाला न सांगण्यासाठी पैसे दिले तुम्ही मला. मी नाही सांगणार कोणाला. पण तुम्हाला विसरून जायचे पैसे दिल्याशिवाय कसं विसरणार मी तुम्हाला? मला सारखं आपलं रोज आठवणार. दुसऱ्या कामाचे कारवाल्या मालकाने पैसेच दिले नाही, मग कसं विसरणार मी तुम्हाला? छोटू मंद हसत म्हणाला. जेकबच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला छोटूच्या ह्या आगाऊपणाचा राग आला असता. ज्याच्याशी आपण इतक्या बिनधास्तपणे डीलिंग करतोय तो जेकब ही काय चीज आहे हे छोटूला समजलं असतं तर त्याची खाकी चड्डी पिवळी झाली असती. पण जेकब होता तो. माणसांची पारख होती त्याला. हे पोरगं पुढे मागे आपल्याकडे ओढून घ्यायचं त्यांनी पक्क ठरवून टाकलं आणि छोटूच्या तळव्यावर आणखीन 2 नोटा चिटकावल्या. झालं समाधान? आता विसरशील का मला? कोण तुम्ही? छोटूनं कोऱ्या चेहऱ्याने विचारलं आणि सेकंदभर थांबून तो एकदम खदाखदा हसला. त्या अशा मोठ्या हसण्यानं टपरीवरच्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातंय का काय अशी भीती जेकबला वाटली. नाही तर छोटू कारवाल्या माणसाबरोबर कशावर इतक्या जोरजोरात हसतोय याचं कुतूहल वाटून टपरीवरची सगळी गिराईकं इकडे यायची. आम्हीही तुला विसरून जातो असं म्हणत रांगेत उभी राहायची. मग बसा खैरात करत. गिराईकं एकामागे एक अशी रांगेत उभी आहेत आणि जेकब मालक आपले करतायत दानधर्म. रांगेतला एक जण पुढे येतोय, आपण त्याच्या हातावर पैसे ठेवतोय, आपल्याला दुवा देतो, निघून गेला की रांगेतला मागचा माणूस पुढे. गपे हळू. जेकबनं दटावलं तसा छोटू गप्प झाला. काही न बोलता टपरीवर निघून गेला. जाताना त्याने आपल्या कारचा नंबर मनात नोंद करून घेतला असणार याबद्दल जेकबच्या मनात अजिबात शंका नव्हती. पण आता त्याची पर्वा नव्हती, कारण खोटा नंबर लक्षात ठेवून काय मिळणार होतं छोटूला. जेकबनं कार रिव्हर्समध्ये घेऊन पुन्हा मगाशच्या जागी आणली. आता निर्धास्त झाला होता तो. थोडा वेळ दुकानाकडे बघत असताना त्याला माया दुकानाच्या दिशेनं जाताना दिसली. तिने चॉकलेटी कलरचा शर्ट घातला होता. राखाडी रंगावर पांढरे बारीक ठिपके असलेल्या एका टोंगाळ्यापर्यंतच्या स्कर्टमध्ये तिने तो खोचला होता. पायात हाय हिल्स होते. केस स्टायलिशपणे दोन्ही बाजूंना मोकळे सोडले होते. डोळ्यांना गोगो लावला होता. क्षणभर तर जेकबला खाली उतरून तिच्याजवळ धावत जावं असं वाटलं, पण आत्ता कामगिरीवर होता तो. माया दुकानापासून थोड्या अंतरावर असताना बाबूराव बाहेर पडला. त्याने भिंतीला टेकवलेली आपली सायकल काढली. सायकलवर टांग मारून निघून गेला. मायानं सांगितल्याप्रमाणे रमणनं माया दुकानात दिसताच बाबूरावला वसुलीसाठी बाहेर पिटाळलेलं होतं. माया दुकानात शिरली. जेकबनं आपल्या सिगरेट केसमधनं एक सिगरेट काढली, ओठात अडकवली. लायटर काढून सिगरेट पेटवली आणि तो ती सिगरेट भाका ओढायला लागला. सिगरेट ओढता ओढता त्याचं लक्ष दुकानावर आणि आजूबाजूला होतं. थोडा वेळ गेला असेल. एक बाई रिक्षातनं आली आणि रस्त्याच्या पलीकडे रिक्षातनं उतरली. मग घाईघाईनं ती दुकानाकडे आली. तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. ती ज्या पद्धतीनं दुकानाकडे जात होती त्याला चालणंही म्हणता आलं नसतं आणि धावणंसुद्धा म्हणता आलं नसतं. हीच सुनीला, रमणची बायको. जेकब सरळ उठून बसला. हे घडवून आणण्यासाठी तर त्याला काल तो प्रकार करावा लागला होता. रमण सकाळी एकदा दुकानात घुसला की कुठल्याच कारणासाठी बाहेर पडत नाही हे मायाला ठाऊक होतं. त्याला दुकानाच्या बाहेर काढण्याचा एकमेव हुकमी मार्ग होता तो म्हणजे सुनीलाच्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये बघायला जाणं. सुनीलानं त्याला हॉस्पिटलमध्ये पप्पांना बघायला न्यायचं ठरवलं तर तीच एकटी रमणला दुकानातनं बाहेर काढू शकत होती. ते सगळं ठीक होतं, पण काही कारण नसताना सुनीलाचे पप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का होतील? आणि ते ॲडमिट नसतील तर सुनील रमणला घेऊन तिथे कशी जाईल? पण हा प्रश्न मायानं चुटकीसरशी सोडवला होता. माया बऱ्याच वेळेला अनेक प्रश्न स्वतःच निर्माण करत असली तर कधीकधी ती एखादा प्रश्न सोडवायची सुद्धा. सुनीलाच्या पप्पांच्या तब्येतीचा प्रॉब्लेम चांगलाच माहिती होती तिला, कारण खुद्द रमणनं तिला सांगितला होता. सुनीलाचे पप्पा म्हणजे डॉक्टरांसाठी एक चॅलेंज होते. त्यांना कधीही काहीही व्हायचं आणि त्यांची तब्येत अचानक बिघडायची, म्हणजे एकदम सिरियस व्हायची.
जातात का राहतात अशी परिस्थिती निर्माण व्हायची. कितीही आणि कुठल्याही तपासण्या केल्या तरी त्यांच्या तब्येत बिघडण्याचं कारण आजवर कुठल्याही डॉक्टरांना सापडलेलं नव्हतं. वैद्य झाले, हाकीम झाले, ॲलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी या सगळ्या पॅथ्याच काय, पण इलेक्ट्रोपॅथी आणि इव्हन युनानी औषधंसुद्धा झाली होती, पण गुण नव्हता. 2 दिवस ICUत काढले की पठ्ठ्या 3ऱ्या दिवशी ठणठणीत होऊन घरी परत यायचा. त्या व्यतिरिक्त या सुनीलाच्या पप्पाला एक सवय होती म्हणे. सुनीला आणि तिच्या आईला त्यांची ती सवय घाणेरडी वाटत असली तरी जेकब आणि मायाला त्यावेळी त्यांची ती सवय खूप चांगली वाटली होती. जगातल्या सगळ्या लोकांनी अशी सवय लावून घेतली असती तर जेकब आणि कंपनीचं काम सोपं झालं असतं. म्हाताऱ्याला नाश्ता म्हणून रोज सकाळी घरासमोरच्या गाडीवरचा वडापाव खाल्ल्याशिवाय प्रेशरच यायचं नाही म्हणे. सकाळी ब्रश झाला की म्हातारा गाडीवर हजर. चांगले 2 वडापाव हाणले की प्रेशर आलं म्हणून पळत घरी. तिकडे म्हातारीनं आवश्यक ते सगळे दरवाजे उघडून सगळी तयारी करून ठेवलेली असायची. एकदम ग्रीन कॅरिडॉर म्हणा ना. म्हातारा घरात घुसला की थेट पाकिस्तानात. तर आज सकाळी इकडे येण्यापूर्वी म्हातारा ज्या गाडीवर वडापाव खायला जायचा तिथे जेकब बराच वेळ थांबला होता. म्हाताऱ्याबरोबर त्यांनीही 2 वडापाव घेतले होते. मग 1 वडापाव जास्त झाला असं म्हणत आपल्या डिशमधला 1 वडापाव म्हाताऱ्याला जबरदस्ती करून खायला लावला होता. म्हातारा खुश. आजच्या जमान्यात अशी पोरं आहे जी प्रेमानं ज्येष्ठ नागरिकांना खायला घालतात. म्हातारा जेकबला आशीर्वाद देऊन मोकळा. जेकबही असा चॅप्टर की हाती घेतलेल्या कामात यशस्वी हो असा आशीर्वाद म्हाताऱ्याकडून हक्कानं मागून घेतला पठ्ठ्यानं. आता त्या वडापावनं आपला प्रताप दाखवलेला दिसतोय. वडापाव पावला म्हणायचं आपल्याला. म्हातारा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला दिसतोय आणि नेहमीप्रमाणे सुनीलाला फोन आलाय तिच्या मम्मीचा. मग काय, लाडकी लेक हॉस्पिटलकडे धावणारच ना. आणि हॉस्पिटलमध्ये जाताना नवरा हवाच बरोबर. जा लेको जा. लेक जावई असल्याचं कर्तव्य बजावा तुम्ही तिकडे, तोपर्यंत आम्ही इकडे आमचं कर्तव्य बजावतो. अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात सुनीला रमणला ओढत बाहेर पडली. शटर बंद करून दोघेही घाईघाईनं कारमध्ये बसले. कार निघून गेली. कार गेल्यानंतर थोडा वेळ जाऊ देऊन जेकब खाली उतरला. आपल्याकडे कोणाचं विशेष लक्ष नसल्याचं बघत तो दुकानाजवळ आला. तरीही सावधानी म्हणून त्यांनी तोंडाला एक मोठा रुमाल गुंडाळला होता. चुकून एखाद्यानं त्याला बघितलं तर निदान आपला चेहरा त्याला दिसता कामा नये असा जेकबचा हेतू होता. दुकानाचं शटर बंद असलं तरी जेकबकडे डुप्लिकेट चाव्या होत्या. हा मायाचा प्रताप होता. हसत हसत जेकबनं खिशातनं चाव्या काढल्या. त्या सगळ्या चाव्या होत्या. आता पुढचं काम म्हणजे जेकबच्या हातचा मळ होता.